आंबेगाव तालुक्यातील राजनी गावातील खडकवाडी परिसरात अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या वीज पंपाच्या केबल चोरी करून मोठा धुमाकूळ घातला आहे. या घटनेत 50हून अधिक शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या केबल लंपास करण्यात आल्या असून सुमारे 6 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आधीच कमी बाजारभाव, अवकाळी पावसाचे संकट आणि वाढते उत्पादन खर्च यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यावर या चोरीमुळे आणखी मोठे संकट कोसळले आहे. राजनी गावातील खडकवाडी परिसरात मीना नदी पात्रात नरसिंह बंधाऱ्याजवळ जवळपास 55 अधिक शेतकऱ्यांचे वीज पंप आहेत. मिळालेल्या माहितीनुसार खडकवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी वीज पंपासाठी टाकलेल्या केबल सोमवार दिनांक 25 रोजी रात्रीच्या अंधारात अज्ञात चोरट्यांनी कापून नेल्या. मीना नदी पात्राच्या पलीकडे या केबलचे आवरण जाळून टाकले व त्यातील तांब्याच्या तारा लंपास केल्या. मंगळवारी सकाळी शेतकरी वीज पंप सुरू करण्यासाठी गेले असता ही बाब उघडकीस आली. अनेक ठिकाणी केबल कापलेल्या अवस्थेत दिसून आल्या. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे गेल्या 6 महिन्यातील ही दुसरी मोठी चोरीची घटना आहे. यापूर्वी अशाच प्रकारे केबल चोरी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र त्या घटनेतील चोरट्यांचा अद्याप तपास लागलेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे शेतकरी भयभीत झाले असून रात्री नदीपात्राकडे जाऊन वीजपंप केबलची राखण करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. तुझं नाव सांगा. माझं पुरुषोत्तम गोपाळ निकम. कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांच्या केबल गेलं? विशाल हांडे, हं. माधव निकम, बंडाशेठ बोर, महेंद्र बोर, बंडाशेठ वाघ, खंडू वाघ, योगेश बोर, बाळू बोर, सचिन वाघ, प्रकाश वाघ, दत्ता थोरात, प्रवीण बोर, चैतन्य वाघ, महेंद्र बोर, खंडू पांडू बोर, निवृत्ती वाघ. जवळपास 54 शेतकऱ्यांच्या केबल चोरी गेले. धन्यवाद. नाव सांगा. माझं नाव भोर योगेश बाळकृष्ण. हा, काय झालंय? माझी पण या बंधाऱ्यावरती मोटर आहे. हा, जवळजवळ 50 ते 55 शेतकऱ्यांच्या या ठिकाणी उपसा सिंचन योजना आहे. ह्या घटना वारंवार चोरीच्या केबल चोर, मोटर चोरीच्या घटना होतात. यापूर्वी आम्ही पोलीस स्टेशनला तक्रारी पण दिलेली आहे. तक्रार घेतात, येतात, पाहून जातात, त्यानंतर कुठलीही काही हालचाल पोलीस खात्याकडून होत नाही. आज अशी परिस्थिती, अवकाळीचं संकट, कांद्याला बाजारभाव नाही, इतर तरकारी मालाला बाजारभाव नाही, शेतकरी आर्थिक अडचणीत असताना आज जवळजवळ एका शेतकऱ्याला 30 ते 35 हजाराचा हा खर्च आहे. कुठून पैसे आणायचे? 120 रुपये मीटरने आज एक केबल आहे. एका शेतकऱ्याला जवळजवळ 100, 150, 200 मीटर केबल लागणार. शेतकऱ्यांनी पैसा उभा करायचा कुठून? बरोबर. शेतीचं भांडवल वेगळं, ह्या अशा चोऱ्या वेगळ्या. यात काहीतरी गृह खात्यांनी लक्ष घालून आम्हाला या गोष्टीचा काहीतरी मोबदला मिळवून द्यावा, चोरांना पकडावा, जेणेकरून वचक बसन या पुढे या घटना घडणार नाही. टोटल किती लाखाचं केबल असतील? आमच्या अंदाजे जवळजवळ 5 ते 6 लाखाचा मुद्देमाल गेलेला आहे. सरासरी एका शेतकऱ्याचं तुम्ही गृहीत धरा 150 मीटर केबल धरली तर 120 रुपयाने आज ते 18 ते 20 हजार रुपयाची होती. आज 55 शेतकरी, किमान 4-5 शेतकऱ्याचे गेले नाही असं आपण गृहीत धरू. 50 शेतकऱ्याचे गेले तरी 18 हजारांनी हिशोब केला तरी आज 8 ते 9 लाख रुपयाचा मुद्देमाल होतो. म्हणजे एका जर गावात जर एका मळ्यात एवढी जर मोठ्या प्रमाणात चोरी होत असेल तर गृह खात्याने याच्यावर काहीतरी कारवाई केलीच पाहिजे ना. आमच्या शेतकऱ्यांची मागणी. आतापर्यंत वळती झालं, नागापूर झालं, आज येडगाव सारख्या ठिकाणी घटना ताजी येडगावची. त्या ठिकाणी गृह स्वतःच्या यांनी कॅमेरे टाकलेत. आता तिथल्या शेतकऱ्यांची अशीच परिस्थिती झाली. वारंवार चोऱ्या होणं, मोटरी जाणं, केबली जाणं. नाही, आतापर्यंत रांजणी झालं, वळती झालं, नागापूर झालं, शिंगवे इकडं काठापूर, अनेक वेळा शेतकऱ्यांच्या वीज पंपांच्या केबल गेलेल्या आहेत. परंतु आतापर्यंत आपल्या भागात तपास लागलेलाच नाही. कधीच नाही. आमच्या बंधाऱ्यावर 4 ते 5 वेळची घटना आहे. आम्ही स्वतः कंप्लेंट दिली पोलीस स्टेशनला 5 ते 6 वर्षापूर्वी. त्यावेळेस तर हप्त्यातून 3 वेळा केबली गेलेल्या लोकांच्या, एका हप्त्यात 3 वेळा. त्यावेळेस अजूनपर्यंत काहीच नाही, त्याचा मागमूस काहीच नाही. शेतकऱ्यांनी कुठल्या संकटाला सामोरे जायचं? नैसर्गिक जायचं, अशाच ह्या चोऱ्यांना जायचं? काही शेतकऱ्याचं सगळं उघड्यावचे, माल उघड्या होय, शेती उघड्या होय, मोटरी उघड्या होय, केबली उघड्या होय. कुठं शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचं?